मुख्यमंत्री फडणवीसांना योग्य वेळी देशाच्या नेतृत्वाची संधी मिळावी, पांडुरंगाला यासाठी साकडं घालणार कृषी मंत्री दत्ता भरणे यांचं हे मोठं विधान। मुख्यमंत्री पदासाठी आता वॅकन्सी आहे का? मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री शिंदेंचा मिश्किल प्रतिप्रश्न। मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवणं आमचा अजेंडा नाही, शिंदेंचं हे वक्तव्य। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांची राष्ट्रवादी देणार पाठिंबा, पाठिंब्यासाठी शरद पवारांचा होकार, सूत्रांची टीव्ही 9ला माहिती। नवीन बिल आल्यावरती या संदर्भात विचार करू, सुप्रिया सुळेंकडून भूमिका स्पष्ट। डिलिमिटेशन संदर्भात सर्वांच्या वेगवेगळ्या भूमिका, प्रत्येक राज्यामध्ये 15% समीकरण आणि त्याबाबत प्रक्रिया कशी असेल याबाबत सर्वांशी चर्चा झाली पाहिजे, सुप्रिया सुळे यांनी केलं स्पष्ट। आम्ही डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार हे चुकीचं आहे, अधिवेशनात विधेयक आल्यानंतर आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ, संजय राऊत यांचं हे स्पष्टीकरण। ईश्वरपूरमधील नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत नियोजित भेट होती, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत भेट झालेली नाही। वर्षाभरील बैठकीनंतर जयंत पाटील यांनी हे स्पष्टीकरण दिलं। जयंत पाटील हे हुडी घालून नाही तर ऑफिशियली सीएम यांना भेटायला गेले। खासदार सुप्रिया सुळेंचा अप्रत्यक्ष मुख्यमंत्री फडणवीसांना टोला, वर्षा निवासांनी कोण येतं जातं हे मुख्यमंत्र्यांना विचारा, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। आम्ही सगळे खासदार आमदार शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ, दादांच्या निधनानंतर विलीनीकरणाबाबत कुठलीही चर्चा नाही, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती जयंत पाटील यांचं हे भाष्य। विधान भवनातील ते कॅबिन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होती, शरद पवार यांना हे माहितीच नव्हतं, शिंदे आणि पवारांमध्ये कुठली बैठक झालेली नाही, दोघांमधील भेट हा निव्वळ योगायोग, राजकीय चर्चांवरती सुप्रिया सुळे यांचं हे उत्तर। पुढे टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। दिल्लीमध्ये काल उपमुख्यमंत्री शिंदे आणि अमित शहांची स्वतंत्र बैठक, तर खासदारांच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिट चर्चा, अशी सूत्रांची माहिती। अमित शहा हे बंडखोर खासदारांच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी टीव्ही 9 मराठीवरती। विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, तुम्ही निश्चिंत रहा, अमित शहांचा खासदारांना शब्द, ही सूत्रांची माहिती। मोठ्या कामांचा विषय एखाद्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेऊ, शहांचा एकनाथ शिंदेंसमोर बंडखोर खासदारांना आश्वासन, अशी सूत्रांची माहिती। शिंदेंच्या डीएनएमध्ये चोरीचा माल घेऊन गृहमंत्र्यांकडे जातात, शिंदेंनी खासदारांसोबत शहांची भेट घेतली, त्यानंतर राऊतांचीही टीका। शेतकऱ्यांचा खर्च कमी होण्यासाठी वीज बिल माफ केलं, आता 48,000 कोटींचं शेतकऱ्यांचं जुनं वीज बिल माफ, तर जाहीर सत्कार सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचीही घोषणा। उद्धव ठाकरेंनी रामरक्षेची 2 पानं तरी वाचून दाखवायला हवी, मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा टोला, तर रामरक्षा कशी म्हणायची ते या दरम्यान आम्ही बघू, फडणवीसांनी राम मंदिर दानपेटीच्या चोरीबाबत बोलावं, राऊतांचा आभार। उद्धव ठाकरेंसह त्यांचे शिवसैनिक राम मंदिरातील कुठल्याही आंदोलनामध्ये नव्हते, फडणवीस पहिल्या राम मंदिराच्या आंदोलनावेळी 18 दिवस तुरुंगात होते, बाबरी पाडली तेव्हा देखील फडणवीस अयोध्या या ठिकाणी उपस्थित होते, नवनाथ बन यांचं राऊतांना हे प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे यांच्या नागपूरमधील 18 जुलैच्या सभेसाठी मैदानाचा पेच, तर 18 जुलैला ठाकरे नागपूरमधल्या राम मंदिरात रामरक्षा पठण करणार आहेत, रामरक्षा पठणानंतर मंदिराशेजारील मैदानामध्ये ठाकरेंच्या सभेचं नियोजन करण्यात आलंय, याच मैदानामध्ये फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त महायज्ञाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। रामरक्षा पठणासाठी मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांना रीतसर निमंत्रण देणार, आमच्या पक्षाने जरी पुढाकार घेतला असला तरी सगळ्यांना निमंत्रण पाठवणार, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचीही माहिती। ठाकरेंच्या रामरक्षा पठणानंतर काँग्रेसकडून रामभक्त आस्था जागरण यात्रा, नागपूरच्या रामटेकमधील गड मंदिरातून यात्रेला प्रारंभ होणार, यात्रेदरम्यान श्रीराम पूजन, आरती, प्रतिज्ञास्मरण या कार्यक्रमांचं आयोजन, याशिवाय झुणका भाकर प्रसादाचंही आयोजन।